मुलांसाठी तुम्हाला जर काहीतरी छान हेल्दी बनवायचं असेल ना, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे. त्यासाठी मी मसुरीची डाळ रात्रभर भिजत घातली होती. एक 2-3 तास जरी भिजवली तरी चालेल. आता ही मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. अर्धी वाटी इथे आपण रवा टाकायचा, थोडेसे जिरे टाकूया आणि किसलेलं मी इथे गाजर टाकलेलं आहे. पाणी टाकून मिक्सरमध्ये आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. स्मूथ असं बॅटर तयार करायचं. एका बाउलमध्ये काढून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मिक्स करून एक 10 मिनटं साईडला ठेवूया. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं, त्यात मोहरी टाकूया, उडदाची डाळ टाकायची. उडदाची डाळ आपल्याला छान परतून घ्यायची. त्यानंतर मी इथे चिरलेलं थोडेसे मी कांदा टाकलेला आहे. त्यानंतर हिरवी मिरची टाकायची आणि शेंगदाणे टाकून हे आपल्याला तेलात छान भाजून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात काढूया. त्यानंतर इथे थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे. त्यानंतर पॅनमध्ये थोडंसं जिरा, मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका देऊन ही चटणी टाकायची. चवीपुरतं मीठ टाकूया, साखर टाकायची आणि एक 2-3 मिनटं शिजवून घ्यायची. मस्त अशी आपली चटणीसुद्धा तयार आहे. आता लगेच आपण याचे उत्तप्पे तयार करून घेऊया. तर बॅटर व्यवस्थित स्प्रेड करायचं. त्यावर आपण बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकायचं आणि अलटून पलटून आपल्याला दोन्ही साईडनी छान आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. यावर मी तूपसुद्धा लावते आहे, म्हणजे हे अजून छान हेल्दी होतं. आणि बघू शकता मस्त असा आपला उत्तप्पा तयार आहे. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप पटकन तयार होते आणि मुलांनासुद्धा आवडते, हेल्दी आहे. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला अजिबात